तर गुड मॉर्निंग गाइस. आज आमची ब्लॉगची स्टार्टिंग होती एक्सरसाइज पासून आणि रनिंग पासून. तर आम्ही चाललो एक्सरसाइज आणि रनिंग करण्यासाठी. इथं बाबा पण आहे. हॅलो बाबा. आम्ही चाललोय आता मेन रोड वरती एक्सरसाइज करण्यासाठी. बाबा पण आहे, मी आहे. आमच्या इकडे सकाळी खूप थंडी राहते गाईस. आणि इथे हनुमान मंदिर पण आहे. पण एक रोड आहे गाईस, पण आम्ही ह्या रोडवर नाही जाणार. आम्ही मेन रोड वरती जाणार आहे. खूप थंडी वाजते गाईस. आम्ही पटरीच्या साईडला आलेलो आहे. आता आम्ही रेल्वे पटरी पाशी आलेलो आहे गाईस. तर गाईस आता आम्ही आलोय मेन रोड वरती. इथं बाबा आहे आणि मी आहे. खूप मोठा रोड आहे. अजून त्याच्या पुढे पण जायचंय झेंडा चौकाकडे. आज जायचं झेंडा चौकाकडे. आज जायचं झेंडा. हा, आज दूध पी घ्यायचं आम्हाला. आज संडे असल्यामुळे रविवार असल्यामुळे गर्दी कमी आहे. हा, आणि पुष्पकला लवकर बोलता फास्ट मध्ये येता येत नाही, जास्त बोलतात नाही तो. गाईज आज संडे आहे आणि उद्या 26 जानेवारी म्हणजे रिपब्लिक डे आहे. उद्या मी शाळेमध्ये जाईन गाईज. शाळेमध्ये ब्लॉग करता का बाबा? मी करतोय. आमची भाजीवाली खाते. तुम्ही या सांगा मोबाईल. हा, तू बोल पटपट पा. तर आम्ही चालतोय. हा तू फक्त बोलू काय गाईस. तुम्ही कुठं राहता कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही दररोज एक्सरसाइजला राहता का रनिंग करायला? आम्ही आता दररोज चाललोय ना बाबा एक्सरसाइज करण्यासाठी. तर काही आम्ही इथून आता दूध घेत असतो. इथून एवढे आहे कमी. तर काय आता आम्ही दूध घेतलेलं आहे. हे दूध किती राहतं बाबा? पाऊण लिटर अर्धा आणि पावशर दूध असतं. आणि केवढं देतं? पाऊण लिटर 50 रुपयाचं. 50 रुपीजचं हे दूध आहे. ठीक आहे. आम्ही आता रिटर्न चाललो आहे घरी. इकडे खूप मोठं ग्राउंड आहे गाईस. झेंडा चौक ग्राउंड आहे आणि माझ्या समोरच एअरपोर्ट आहे. तर काय आता आम्ही घरी आलेलो आहे आणि इथे आईची तब्येत पण खराब आहे. तर आई इथं बसलेली आहे. आईने गरम पाणी पिलं का? गरम नाही पाणी पिलं, कोमट पाणी पिलंय. आणि इकडं आमचं घर आहे गाईस. छोटे आमचं किचन आहे इकडे. याच्यातून पाण्याचं आहे. आणि इथं आमचं मंदिर आहे गाईस. इथं फ्रीज आहे आणि इथं आमचं वॉशरूम आहे. तर गाईस मी आता रेडी झालेलो आहे आणि आई इथं पोळ्या करतीये. आई कुठं पोळ्या करते गाईस बघा. किचन वाट्यावरती बसून आई पोळ्या करते कारण आईची तब्येत खराब आहे. तरी आई पोळ्या करते. आणि इथं भाजी आहे. आई भाजी कशाची बघ ना. एका हाताने मिक्स करू. अच्छा, तर चटका बस ना. तर ही वांगा बटाटा आणि वाटाणे मिक्स भाजी आहे. तर काही आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. ब्लॉगला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि ब्लॉग कसा आवडला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय.